ब्राह्मण समाज पाताळयंत्री आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी केला। त्यांच्या या विधानाला संदर्भ होता गुहागरमधल्या स्थानिक राजकारणाचा। मात्र त्यानंतर ब्राह्मण संघटनांकडून भास्कर जाधवांवर टीका व्हायला सुरुवात झाली आणि भास्कर जाधवांनी सुद्धा आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत आणि आपलं हे विधान केवळ गुहागरमधल्या स्थानिक राजकारणापुरतं संबंधित आहे असं देखील स्पष्टीकरण दिलं। हे सगळं होत असताना कोकणामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारचा जातीयवाद नव्हता। महाराष्ट्रामध्ये जातीयवाद नसणारं सगळ्यात उत्तम विभाग म्हणून कोकणाची ओळख होती। मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा कोकणामध्ये सुद्धा राजकारणामध्ये हा जातीयवाद येऊ पाहतोय का ही चर्चा सुरू झाली। एकीकडे गेल्या काही वर्षांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभं राहत असताना आता हा एक नवा वाद नव्याने उभा राहू पाहतो आहे। आणि याच अनुषंगाने आजचा आपला प्रश्न आहे, ब्राह्मण समाज पाताळयंत्री भास्कर जाधवांच्या अशा विधानांनी सामाजिक तेढ निर्माण होतीये असं तुम्हाला वाटतं का? आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर हा प्रश्न लाईव्ह आहे, तिथं जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। तुम्ही काय उत्तर दिलंय हे आपण पाहणार आहोत आज रात्री 7:56 झिरो आवर या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये। तेव्हा नक्की वोट करा।